बदलून टाक हे. महत्वाचं आहे ते दिसलं पाहिजे. गुड. वा 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 वा. कुकरला काय लावलंय रे? डाळ आहे वरणाची. अरे काल रात्रीचं वरण शिल्लक आहे ना, त्यालाच तडका मारायचा. उरलेला काय फेकून देणार आहे का? लसूण असतो त्यात, चव बदलते. बाबा म्हणायचे काही झालं ना तरी कस्टमरला शिळा अन्न द्यायचं नाही. आता बाबा आहेत का? पगार ते देणार आहेत का? मी सांगतो तेवढं कर ना. ठीक आहे साहेब. अवघड आहे बाबा एकेकाच. दादा ही पिशवी सापडली माळ्यावर. आता या पिशवीत काय? फोटो. हे काय? हिशोबाची वही. चला कोणाच्या उधाऱ्या बिधाऱ्या बाकी आहेत का बघू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज एकदा तरी माझ्या खानावळीत जेवायला या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा, कामाच्या गोष्टी सोडून सगळं लिहिलेलं आहे. काही उपयोग नाही. काय लिहून ठेवले बाबांनी. बाळा जेवण झालंय ना? नीट पुसून घे. नाही अजून जेवायचं. का नाही जेवला? ते पौर्णिमा आहे ना आज. मग तू काय फक्त अमावस्याला जेवतो का? नाही, ते आज उपवास आहे ना गोंदवलेकर महाराजांचा. मी दरवेळेला जातो ना मठात तिथं. मग पहिल्यांदा दर्शन घेतो आणि मग तिथं जप करत बसतो. तुझ्या वाटचं अन्न काय फेकून द्यायचं का? संध्याकाळी लवकर ये. टाइमपास करत बसू नको. जेवायला काही आहे का? भूक लागली. किचन बंद झालं बाबा. वेळेत यायचं ना. वेळ काळ तुमच्या किचनला असतो पोरा. भुकेला कुठे वेळ असते का? बरोबर आहे, पण तुमच्याप्रमाणे आमची मेस नाही ना चालत. रात्री आहे आता. काहीतरी असेल उरलं सुरलं बघ ना. अहो सगळे घरी गेलेत. तुम्हाला वाढायला पण कोण नाहीये. तू आहेस की रे? हा, बघ ना काहीतरी उरलं. एखादा भाकर तुकडा, एखादं कालवण, काहीतरी असेल ना पोरा. भूक लागली. या. तुझे वडील होते ना तेव्हा सकाळी 7 वाजता उघडायची खानावळ आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असायची. तू दे डोस. श्रीराम. तुझे वडील फार वेगळा माणूस. फार वेगळा. भुकेल्याला कधीही उपाशी जाऊ द्यायचं नाही असं कायम म्हणायचं. कधी कोणी इथून उपाशी पोटी बाहेर नाही गेला. एकदा तुमचा स्वयंपाक बनवणारा आचार्य आजारी पडला होता तेव्हा तुझ्या वडिलांनी स्वतः स्वयंपाक बनवला आणि प्रत्येकाला खाऊ घातला. वेगळा उदार मनाचा, मोठ्या मनाचा माणूस. पाठी बदलली का रे? उधार मनाने उधारी चुकवता येते बाबा. बिल भरायला पैसे लागतात. पैशानी बिल भरता येत, मन भरत का? तुझ्या वडिलांच्या हातची चव आहा अप्रतिम. प्रत्येक स्त्री ही अन्नपूर्णा असते. भुकेल्याला जेवू घालते, पण मोठ्या संख्येने गरजूंना जेवायला घालायला त्या स्त्रीला सुद्धा पुरुषाची साथ लागते आणि पुरुषाचे हात अशा वेळेस कामाला येतात.
हार बदलला नाही का फोटोचा? हा, वेळ नाही मिळाला. वेळ नाही मिळाला का गरज नाही वाटली? काय? वेळ नसेल मिळाला तुला तुझ्या कामांमध्ये, कामाच्या पसाऱ्यामध्ये वेळ घ्यायचा राहून गेलास. आजकाल जगामध्ये कोणाकडेही सहज न मिळणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे वेळ. पण तुझे वडील ते अपवाद होते. रिकाम टेकडा माणूस, कोणी कधी त्याला हाक मारली की हे पटकन त्याला हो द्यायचं, कोणाच्याही हाकेला धावून जायचं. वेळ नाही मिळाला. खरंय. बाबा, तुम्ही जा हॉटेलवर, तिकडे कोणी नसेल. तिकडे कोणी चोरी करणार आहे का? जेवायला येतात लोक, जेवतील आणि जातील ना. तुझं ऍडमिशन महत्वाचं आहे. चल. काय झालं? काय झालं? वर्णाला दुसऱ्यांदा फोडणी दिली होतीस का रे? तुम्हाला कसं कळलं? शिळं अन्न जिभेपासून आणि खोटं बोलणं कानापासून कधी लपत नाही पोरा. माणूस मरतो, पण एकदा जर त्याचं नाव खराब झालं की ते मात्र कधीही मरत नाही. पाणी. किती झालं रे पोरा? राहू द्या. अरे असं केलंस तर मग बिलं कशी भरशील? अहो, एका ताटाने मी काही श्रीमंत नाही होणार. आणि गरीबाई हे ठेव. नाही नाही, अशा गोष्टींवर मला विश्वास नाही. विश्वास म्हणून नाही रे पोरा, आठवण म्हणून ठेव. तुझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी एकदा तरी इथे येऊन जेवून जा. ते असताना नाही जमलं. श्रीराम श्रीराम. एक मिनिट, काय म्हणाल? महाराज एकदा तरी माझ्या खानावळीत जेवायला या. आज आलो होतो, पोटभर जेवलो, अन्न शिजलेलं होतं, पण तुझा मुलगा अजून कच्चा आहे. पैशाने बिलं भरता येईल, पण मन भरत. तुझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी एकदा तरी इथे जेवून जाऊ. ये 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 ये. लावा. हे खरं महत्वाचं आहे. झाली का रे शिट्टी? कस्टमरला अजिबात शिळं अन्न नाही द्यायचं. जे काय असेल ते ताजच.